जय शिवराय मित्रांनो, जे माजी विद्यार्थी आहेत, ज्या शाळेतून जे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत शिकून, ते आता माजी विद्यार्थी झालेले आहेत आणि माजी विद्यार्थ्यांसाठी आता शिक्षण विभागाने, राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. एक आनंदाची बाब आहे. काय आहे तो निर्णय, काय करावं लागणार आहे माजी विद्यार्थ्यांना, काय नियोजन आहे सरकारचं, ते आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्या संदर्भातला GR सुद्धा सरकारने, प्रशासनाने काढलेला आहे. काय म्हणले त्या GRमध्ये, चला पाहूया. बघा, अशा पद्धतीचा GR आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे. काय आहे, शिक्षण विभागाने या संदर्भातला GR काढलेला आहे. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे या ठिकाणावरून हा GR निघालेला आहे. तर या GRमध्ये आता काय म्हटलेलं आहे, तर बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की राज्यातील जिल्हा परिषद, विषय काय आहे बघा, राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी, अनुदानित, विना अनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत असा हा विषय आहे, हा GR आहे. आता संदर्भ काय या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, परिपत्रक वगैरे. पण काय म्हणले सविस्तर वाचूया. चला, माजी विद्यार्थ्यांसाठी एक शाळेत जाऊन भेटणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं, जुन्या मित्रमैत्रिणींना भेटणं, जुनी जर आपल्याला कोण आठवत असेल तर तिला त्या निमित्ताने तिथं ते येते भेटायला. जुना जर त्यावेळेस काळात कोण मुलगा आवडत असेल तर तो सुद्धा त्या निमित्ताने त्या माजी विद्यार्थी मेळाव्याला भेटायला येत असतो. आणि त्या निमित्ताने हा एक विद्यार्थ्यांना जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थी आहेत त्यांना त्या शाळेमध्ये जाऊन एक अभिमानाने जे आहे माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात येणार आहे. आणि त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या योजना राबवून आनंद घेता येणार आहे. राज्य सरकार या संदर्भात नवीन घोषणा योजना सुरू करणार आहेत. याचा फायदा शाळांना आणि माजी विद्यार्थ्यांना सुद्धा होणार आहे. खूप सारा फायदा आहे. तर काय म्हणले बघा, याच्यामध्ये उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी, अनुदानित, विना अनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत संचालनालयास कळविलेले आहे. त्या अनुषंगाने आपल्या विभागातील, खाली काय म्हणले बघा परत, त्या अनुषंगाने आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, काय म्हणलेलं आहे या ठिकाणी, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना शासन निर्णयातील बाबी निदर्शनास आणून द्याव्यात आणि तसेच आपल्या स्तरावर संबंधित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासाठी सूचित तयार करून त्यांचा अहवाल संचालनालयास माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन पार पडलेल्या शाळाचे नाव, तालुका, जिल्हा तसेच त्यांचे फोटो, व्हिडिओ या स्नेहसंमेलनावर माजी विद्यार्थ्याकडून शाळेला कशी मदत झाली व त्या मदतीचे स्वरूप कसे काय होते या संदर्भातली एकत्रित माहिती या वेबसाईटवर आता गुगल फॉर्म भरून द्यायची आहे. अशा संदर्भातला हा GR आहे. म्हणजे स्नेहसंमेलन होणार आहे. शिवाय त्यातून शाळेला काय फायदा झाला, ते माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी काय योगदान दिलं का त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, ते सुद्धा या ठिकाणी आता तिथं सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्नेहसंमेलन भरवायचं आहे, माजी विद्यार्थी मेळावा भरवायचा आहे, माजी विद्यार्थ्यांना संघ स्थापन करून प्रत्येक वर्षी, आणि त्यातून शाळेला योगदान द्यायचं आहे. त्याची माहिती आता प्राचार्य, मुख्याध्यापक जे कोण असतील ते सगळे वरती शिक्षण विभागाला या संदर्भातली माहिती देणार आहेत. या निमित्ताने आता प्रत्येक माजी विद्यार्थ्याने तयारीला लागायचं आहे की स्नेहसंमेलन आपल्याला लवकरात लवकर आयोजित करायचं आहे, माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करायचा आहे. त्या निमित्ताने काहीतरी कार्यक्रम आयोजित करून शाळेला हातभार लावायचा आहे. शाळेची प्रगती आणखी चांगली कशी होईल, माझ्या शाळेची कशी प्रगती होईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत. या संदर्भात आता राज्य शासनाने, शिक्षण विभागाने GR काढलेला आहे. तर माजी विद्यार्थ्यांनो, विद्यार्थिनींनो, तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्या. तुमच्या जुन्या प्रेमाला, जुन्या मैत्रीला पुन्हा भेटण्याची तुम्हाला चांगली संधी आलेली आहे अधिकृतरित्या. तर तुम्हाला घरी कोण नवरा बायको सोडत नसतील, मुलं सोडत नसतील, कशात गुंतला असेल तर त्यांना हा GR दाखवा की शासनाने आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून, आणि प्रत्येकाने या संदर्भातला स्नेह मेळावा आयोजित करा. लागा कामाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.